पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। कल्याण तसंच नाशिकच्या दिंडोरीमध्ये मोदींची जाहीर सभा होणार आहे, तर मुंबईत मोदींचा भव्य रोड शो देखील होणार आहे। कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासाठी मोदी सभा घेतील आणि त्यापूर्वी दिंडोरी डॉक्टर भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेंसाठी मोदींची सभा होणार आहे। संध्याकाळी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात मोदींचा रोड शो देखील होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, काय ताजे अपडेट? सभेची तयारी झालेली आहे का? रोड शोची तयारी झालेली आहे का? नक्कीच मुंबईतला जो LBS मार्ग आहे, ज्या मार्गावरून मोदींचा रोड शो सुरू होणार आहे त्याच मी ठिकाणी उभा आहे आणि संपूर्ण रस्त्याला जे आहे ते बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जी अशोका मिल आहे, या अशोका मिलपासून हा LBS रोडवरचा त्यांचा रोड शो सुरू होणार आहे। त्याच्या लगतच एक स्टेज उभारण्यात आलेला आहे। त्या स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ठेवण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याला अभिवादन करून मोदीजी जे आहेत तो आपला पुढचा जो रोड शो आहे तो करणार आहेत। एकूणच या सगळ्या परिसरामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स असतील, बॅनर आहेत ते लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु यातला एक सगळ्यात जे महत्त्वाचं जे पोस्टर आहे, जे लक्ष वेधून घेत आहे ते नरेंद्र मोदींच्या बाजूला शिवसेना पक्षप्रमुख जे हिंदुहृदय सम्राट जे होते बाळासाहेब ठाकरे त्यांचंही या ठिकाणी होर्डिंग लावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी या ईशान्यपूर्व हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये हिंदू मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे कुठेतरी एक भावनिक साथ घालण्याचा जो प्रयत्न आहे तो या सगळ्या माध्यमातून होताना पाहायला मिळतो आहे। पूर्णपणे जी रॅली आहे ती रॅलीची तयारी झालेली आहे। पोलिसांकडून या ठिकाणी काही मार्गदर्शक ज्या सूचना आहेत त्या जारी करण्यात आलेल्या आहेत। खास करून ड्रोन उडवणे, पतंग उडवणे, त्याचबरोबर बोलन उडवण्यास 3 दिवस मुंबईमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। पूर्णपणे रोडच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो बॅरिकेडिंग लावून पूर्ण करण्यात आलेला आहे। साधारणतः 6:30 वाजता मोदी इथं पोहोचतील असं सांगितलं जातं आणि 6:45 वाजता LBS मार्गावरून ही सर्व रॅली जी आहे, रोड शो आहे तो त्यांचा सुरू होईल। निश्चितच गोविंद, पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। किती वाजेपर्यंत जवळपास सभा सुरू होणार आहे काय? नक्कीच साधारणतः नाशिक आणि कल्याणमधील ज्या सभा संपवून मोदी या ठिकाणी मुंबईमध्ये ईशान्य पूर्व मतदारसंघात येतील। साधारणतः 6:30 वाजता या LBS मार्गालगतच एक अशोका मिल आहे जिथून या सर्व रोड शोची सुरुवात होईल आणि साधारणतः हा रोड शो जो आहे तो LBS मार्गावरून असाच घाटकोपर श्रेयसवरून जाईल आणि साधारणतः 7:45ला या ठिकाणी सभेला सुरुवात होईल। गोविंद